काही मुलं रडता रडता श्वास थांबवतात, निळे पडतात किंवा बेशुद्ध होतात। याला आपण ब्रीथ होल्डिंग स्पेल असे म्हणतो। हे सामान्यपणे 6 महिने ते 3 वर्षांमधील मुलांना होते। ही कंडिशन दिसायला जरी भीतीदायक असेल तरी त्याचा बाळाच्या जीवाला धोका होत नाही आणि ट्रीटमेंटनी ही कंडिशन पूर्णपणे बरी होऊ शकते। ब्रीथ होल्डिंग स्पेल्स मध्ये बाळ खूप रडले, त्याला कुठे लागले किंवा त्याच्या हातातून काही वस्तू हिरावून घेतली की तो श्वास थांबवतो, निळा पडतो आणि कधी कधी यानंतर तो बेशुद्धही पडतो। हा इव्हेंट साधारणपणे काही सेकंद ते मिनिटांसाठी असतो, त्यानंतर हे मूल एकदम नॉर्मल दिसायला लागते। आता आपण ब्रीथ होल्डिंग स्पेल्सची कारणे पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची कमी आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांचा हट्टीपणा। जी मुलं खूप हट्टी असतात ते हट्टीपणामध्ये वारंवार श्वास रोखतात। घरी बाळाला ब्रीथ होल्डिंग स्पेल आला तर त्याला डाव्या कुशीवर झोपवावे, त्याच्या तोंडात काही वस्तू असेल तर ती बाहेर काढा आणि त्याच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपा किंवा ओला कपडा करून त्याच्या चेहऱ्यावर ठेवा, त्यामुळे बाळ लगेच शुद्धीवर येईल। ब्रीथ होल्डिंग स्पेल्सची ट्रीटमेंट घेतल्यानंतर 6 ते 8 महिन्यांमध्येच ही मुलं अगदी बरी होऊन जातात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा।